ना आतमध्ये. अरे ते कळलं मला, पण तू कारण नाही ना सांगितलंस का नाही जातेस ते. जाऊ दे ना, आत्ता कारण नको विचारूस प्लीज. काही प्रॉब्लेम आहे का नाही. रंजा? असं नको वागू रे. काय ते खरं खरं सांग ना. आता म्हणालास की इथे राहण्यासाठी काहीतरी महत्वाचं कारण आहे, तर मग सांग ना काय कारण आहे. हे बघ, बेबी मावशीला ना गोष्टी लपून ठेवलेल्या आवडत नाही, तुला माहितीये. आणि मग तेवढे पेशन्स पण नाही बाबा. काय काय झालंय ते सांग, नाही तर मला झोप नाही लागायची. काय झालंय? बेबी मावशी ते काही नाही, सोड ना. असंही तुला कळाल्यानंतर तुझ्या आयुष्यात डायरेक्टली काही फरक पडणार नाहीये. आणि इनडायरेक्टली पडला तर? अरे सांग की बाबा काहीतरी. आत्ता नको. म्हणजे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणारच नाहीये. आता माझी खात्री पटली आहे. मला जे वाटत होतं ना तेच घडलंय. काय? तुझ्यात आणि विभात काहीतरी झालंय. काही नाही. अँड इनफ बेबी मावशी. काय पांचटपणा लावलाय? देवासाठी फुलं आणली होती. आता माफ करा, जरा उशीरच झाला मला. हे तुम्ही तुमच्या हाताने वाहता काय साहेब? आता झाली आहे पूजा. मला माहिती आहे साहेब, तुम्हाला मी इथं आलेलं नाही आवडत. खरं तर इतके दिवस मला बंदीच होती इथं यायला. नाही म्हणजे राजश्री वहिनीने घातली होती ना. पण एक गोष्ट खरी सांगू, जेव्हा आयुष्य असं जड व्हायला लागतंय, कुठल्याच गोष्टीचे कुठलेच मार्ग सापडत नसतात ना, त्यावेळेस मी इथे येते. या अंबाबाईच मला आदराचा हात देते बघा. आता हे इथं आलेत ना, मला माहितीये हे इथं आल्याचा तुम्हाला लई आनंद झालाय. त्यांना ही बुद्धी पण देवानेच दिली असेल बघा. म्हणून खरं तर मी एवढी फुलं घेऊन आले, देवाला थँक्यू म्हणायला. हरकत नाही, वाहू शकता तुम्ही. पण आई साहेब, मी म्हणजे तू असं काही नाही करणार आहेस, तर अजून प्रॉब्लेम्स वाढतील. अरे मी तिला कधीच फेस नाही करू शकणार. आणि जर तसं असेल तर मग मी जो डिसिजन घेतलाय तोच योग्य ठरेल आपल्या तिघांसाठी. काय झाली का नाही मग बेस्ट अँड बेस्ट फ्रेंड मध्ये सेटलमेंट? विभाताई, असं नुसतं बघत नाही राहायचा. हात मिळवा, चला हात मिळवा. आता हा दोस्तीचा हात कधीच सोडायचा नाही. ही दोस्ती कधीच तुटायची नाही. आई साहेब या बघा. तुम्ही आम्हाला कशाला नाही म्हणताय म्हणा. का बरं? असं का वाटलं तुम्हाला? नाही म्हणजे राजश्री, काही अधिकार आम्ही कुणालाही दिलेले नाहीत. तुम्ही आराम करा, उद्यापासून बघू. अहो हे काय, दादासाहेब भाऊजी एकलेच गेले ऑफिसला. तुम्ही जाणार होतात ना? जाणारच आहे. नाही तसं नाही, ते एकलेच गेले म्हणून विचारलं मी. कामासाठी वाहून घ्यायची इतकी घाई कशाला? आता आलाच आहात तर जरा आराम करा.
आई साहेबांच्या हातचं खा प्या या विषयावर आपण नंतर बोलू. का कोणास ठाऊक, पण मी ऑफिसला जायचं म्हटलं की दादासाहेब बिथरतायत. नक्कीच काही ना काहीतरी बघतो. मग थांबताय का आज घरी? नाही म्हणजे विश्रांती घेताय का? का म्हणजे मी का घ्यायची विश्रांती? आय मीन मी जातोच आहे ऑफिसला, येतो. गुड. मोना डार्लिंगला काहीतरी बोलायचंय महत्वाचं म्हणून आलो की नाही. होय काय? हा तुला काय प्रॉब्लेम आहे? हा आणि काय हिथंच उभं ठेवणार आहेस आम्हाला? जरा हात बीत बसव, चहा बिया पाच की. अगं होय की होय, तिचा राग माझ्यावर कशाला काढतेस? चल की. चला चल ग. गुलाबराव 2 वहिनी दिली टी स्पेशल आणा. बस बस. सुजित भाऊजी, आता ही काय बोलायच्या आधीच मी तुम्हाला सांग. संजय राहू दे की, पुन्हा कमांदा तरी बोलूयात. हा आता आलीस तर बोल की, घाबरती कशाला? मोना अहो तुम्ही कच खाऊ नका हो. जो भी दिल में है बोल डालो, अनुमान न करता. बोल बोल मोनी बोल. सुजित, मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय. सुजित, म्हणजे माझ्या मनातलं एक गोष्ट सांगायची आहे. हा बोलते. हो हो हो. बाबूजी आपका आशीर्वाद, बाबूजी आपका आशीष, बाबूजी आपका मार्गदर्शन. हो हो हो. नाही नाही, ऋषिकेशला येऊन अनुष्ठान केल्यानंतर स्वप्न पडायची बंद झालीत. दादासाहेब भाऊजी आता या वेळेला इथं? पण मनाला शांती अजून मिळत नाही. नाही दम पडणारच नाही ना तुम्हाला? का म्हणजे काही चुकलं का? नको विचारायला हवं होतं का? ज्याचं चुकलं ना रणजितराव, त्या मोहितेला हलगी बडवल्यासारखं बडवलंय आम्ही. चाव्या हरवतो म्हणजे काय? दादासाहेब, चुकीला शिक्षा हवीच रणजितराव. आम्ही आईसाहेब नाही आहोत स्वतःला शिक्षा करायला. ज्याची चुकी आहे ना त्याला स्वच्छ करतो आम्ही पाण्यात धुतल्यासारखा. पण दादासाहेब त्याची काही गरज नव्हती. मग तुम्ही लोड घेणार नाही ना पुन्हा? असं कसं दादासाहेब? लोड घ्यायलाच हवा ना. ते काही नाही, मी उद्या ऑफिसला येताना चावीवाला घेऊन येतो. आपण नवीन चाव्या बनवूयात. म्हणजे नाद सोडणार नाहीच तुम्ही? दादासाहेब, नाही म्हणजे इतकं जरुरीचं आहे का? म्हणजे नाही म्हणजे रणजित उद्या ऑफिसला नाही आला तर काही अडणार आहे का? आमचं कोणा वाचूनच अडत नसतं. मग बेस झालं. रणजित, आपल्याला ना उद्या देवळात जायचंय. बेबी मावशी, देवळाचं काय मध्येच? अरे अचानक नाही, मी ना नवस केला होता. तुझ्या हातून आणि संजूच्या हातून नारळ फोडीन असा. अगं पण कशासाठी? कशासाठी? हा, संजूला परीक्षा नीट देता यावी म्हणून.